मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र सूरज आवताडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दलचे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपल्या इंस्टा पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपल्या नर्सरीला आणि बागेला भेट देण्यासाठी अमरावतीवरून सातंगे सर प्राध्यापक सातंगे सर इथं आपल्याकडे आलेत. तर इथं आल्यानंतर त्यांना काय काय गोष्टी बघायला मिळाल्या ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर त्याच्या अगोदर मला वाटतं सर मागच्या वर्षीला आपण 450 कलम आपल्याकडून त्यांनी खरेदी केली होती. 1,500 कलम 1,500 अशी आपण मागच्या वर्षीच लागवड केलेली आहे. मागच्या वर्षीला माझं येणं जमलं नाही, पण माझे जे मित्र आहेत प्राचार्य राजेश देशमुख सर ते येऊन संपर्कात आपले आहेत. त्यांना त्यांचं मार्गदर्शन तुमचं मार्गदर्शन त्यांना होत राहतं. ते मला 450 कलम असल्यामुळे माझ्या शेतामध्ये तेवढे ते मला मार्गदर्शन तिथे करतात. आणि मागच्या वर्षीला जे लागवड केलेली आहे याही वर्षीला काही लागवड करायची होती. प्रत्यक्ष आंबा बाग बघायची होती, मदर प्लांट बघायचे होते. त्यानिमित्तानं आज आम्ही इथे आपल्या नर्सरीला भेट देतो. प्रथम आपल्या अगोदर ओळख आणि पत्ता सांगा, म्हणजे जेणेकरून तुमचा प्लॉट बघायला कोणाला यायचं असेल तर ती येऊ शकतात. मी प्राध्यापक दिनेश सातंगे अमरावती इथे राहतो, पण माझी शेती अचलपूर तालुका म्हणून आहे आणि तिथे चमक गाव आहे माझं. त्या चमक गावामध्ये माझी शेती आहे. त्या शेतीमध्ये मी 1.5 एकरामध्ये 8 बाय 16 या अंतरावर ही लागवड केलेली आहे. 450 रोपांची 450 म्हणजे 425 रोपं बसलेली आहेत. ओके. त्यात काय लागवड केल्यानंतर मर वगैरे होण्याचा प्रकार काय? हो, 8-10 कलम त्यातल्या मेल्या, पण त्याच वेळेस मी जास्त कलम घेतले असल्यामुळे मी जेव्हा ते झाड गेलं तेव्हा मी ते फिट करत गेलो दुसरं झाड. तर सध्या माझ्या आजच्या तारखेमध्ये एकही झाडाची मर नाही आहे. मी ते पूर्ण भरलेले आहेत मागच्या वर्षीपासूनच. बरं, इथं आल्यानंतर तुम्हाला आता काय काय गोष्टी बघायला मिळाल्या? मला इथे येऊन सगळ्याच आंब्याच्या जेवढ्या काही व्हेरायटी आहेत, मी तर केसरच लावला, पण मला रत्ना सोनपरीचे कलम मला इथं मी सोनपरीची कलम सध्या नेतो आहे सॅम्पलसाठी. अशा ज्या कलम मला ज्या यूट्यूब किंवा व्हिडिओजमध्ये दिसतात त्या मला इथं पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे आपली आंब्याची बाग, जी आंबा प्रत्यक्ष झाडावर असताना तो आमच्या विदर्भासाठी थोडासा दुर्मिळ भाग आहे या केशर आणि या पद्धतीमुळे. गावरान आंबा हे खूप आपण प्रचलित आहे. गावरान आंब्याचे आमच्या भागामध्ये खूप आमचा तसा एरिया हा संत्राचा एरिया आहे आणि संत्राच्याच एरियामध्ये काही आंब्याची लागवड करावी हा थोडा विषय होता. मल्टीप्रिक किंवा मल्टी क्रॉप सिस्टीम जी म्हणतो आपण, त्या हिशोबानं मला आंबा ते लावण्याचा विषय होता, म्हणून मागच्या वर्षी आम्ही ती लागवड केली होती. याही वर्षीला लागवड करायचं आहे, म्हणूनच हा आजची ही विजिट होती. तर इथं आल्यानंतर तुम्ही अजून काय काय आंबा पिकवण्यापासून म्हणजे तो कसा विक्री केला पाहिजे आपण मला या व्हिजिटमध्ये म्हणजे आंबाची बाग प्रत्यक्ष, त्यामधल्या प्रत्येक व्हेरायटीमधले आंबा असणारे झाडं, त्यानंतर आपण त्याची केलेली काढणी, बॅगिंग सिस्टीम, बॅगिंगमधलं थोडंसं एक नवीन पर्याय म्हणा की जो आपण वर्तमानपत्राचा तो पर्याय लावणे, तो प्रत्यक्ष आंबा बागेमध्ये मी व्हिजिट दिल्यानंतर आंबा काढणीपासून मग ते पिकवण्याची तंत्रज्ञान किंवा कसे पिकवल्या जातात ते बघितलं. त्यानंतर आपण मला जी पॅकिंग करतो आपण, म्हणजे पुणे किंवा मुंबईला आपण स्वतः जे विक्री करतात त्या विक्री करण्याची ती जी व्यवस्था आहे किंवा त्याचे जे आपण बॉक्स वगैरे जे भरतो, बॉक्स कितीचे भरल्या जातात याबद्दलची इत्तमभूत माहिती मला इथं आपण दिली. बरं, मग आज आता तुम्ही किती किलोमीटर अंतर भरलं तुमचं अमरावतीवरून? अमरावतीवरून हे 700 किलोमीटर होतं. बरं, मग 700 किलोमीटर आता तुम्ही दोघं प्रवास करून आलाय, तर असं वाटतं की येऊन बाबा एवढ्या लांबून उगाच आलो? नाही, हा ठरूनच आलो. मागच्या वर्षीलाच यायचं होतं, पण माझ्या नोकरीच्या व्यस्ततेमुळे मला येणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही देवदर्शन अधिक कृषी पर्यटन दोन्ही पण होतं आणि आपल्याला भेट हे असा ठरलेला विषय होता. तुमच्या शंका सगळ्या इथं क्लिअर झाल्या का? म्हणजे तुम्ही जे काही प्रश्न विचारले असतील किंवा तुम्हाला जे काही शंका होती तुमच्या व्यवस्थित क्लिअर झाल्या का? हो, आम्ही आता हे आंबा या शेतीमध्येच नवीन आहोत, त्याच्यामुळे आजच्यापर्यंतच्या माझ्या शंका पूर्ण संपल्या. बरोबर. अजून भविष्यातल्या ज्या शंका येतील त्या आपल्याशी मी शेअर करणार. नक्की. तर एवढं लांबून आज 700 किलोमीटरवरून अमरावती अचलपूरवरून गावाचं नाव विसरलं, चमक गाव आहे त्यांचं, तिथून आलेत. तर याच्या अगोदर पण रोपण नेलेत आणि यांनी ज्यांच्या तर्फे म्हणजे राजेश सरांतर्फे कलम घेतले होते, राजेश सर इथे येऊन गेले होते. आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की बाबा तुम्ही स्वतः एकदा इथे या बघा. ते ज्यावेळेस आपल्याला आले त्यावेळेस पण त्यांना तसेच सगळं फिरून वगैरे ते एक दिवस मुक्काम होते सांगोलमध्ये. म्हणजे आमचं काय मस्त फक्त रोपण न देता बाबा तुम्हाला जर सगळी माहिती दिली, तुम्ही आता लागवडीच्या पण मग अंतरच आपला विषय चालू होता, तुम्हाला वेगवेगळ्या अंतराच्या तुम्ही बघा आमच्या बघितलं. विशेष म्हणजे तेच मला अंतर यासाठीच बघायचं होतं की आमची थोडीशी जमीन जी आहे ती
काळी कसदार जी म्हणतो आपण डीप कॉटन सॉइल ही जमीन आहे, त्याच्यामुळे झाडाचं अंतर किती असावं तर प्रत्यक्ष पाहणी अंतर्गत जसं 12x3, 4 किंवा 14x5, 6 हे कसं होऊ शकेल आणि त्याला आंबे लागतात की नाही, ह्या सगळ्या ज्या शंका ज्या माझ्या डोक्यात ज्या होत्या त्या मला प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या, प्रॅक्टिकली बघायला मिळाली. आंब्याची साईज जी आहे ती साईज मला प्रत्यक्ष अनुभवता आली. केसर तर आणि त्याची चव पण मला वाटतं तुम्हाला मी सुद्धा घेतली आपल्या बघायला मिळाली. पाडाचे जे होते त्याची चव मला चाकता आली. तर एवढं लांबून आज तुम्ही आमच्याकडे विश्वास दाखवून परत एकदा आलाय त्याबद्दल पण तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जे तुम्ही आता नवीन एक प्रयोग मांडताय तुमचा, तुम्ही सांगितलं की भाग तुमचा संत्र्याचा आहे, पण ते तुम्ही एक वेगळं पीक नेऊन तुमच्या तिथल्या शेतकऱ्यांसमोर एक काय तर नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करताय, त्यासाठी पण आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.